त्या पद्धतीच्या ट्रॉफीज आता मात्र या स्पर्धेकरिता इथून मात्र पोहोचल्यात. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्र आणि त्याच्यावर असणारी हिरवळ आणि त्याच्यावर पडणारे सूर्यकिरण एक भव्य दिव्य असं एक चांगलं वातावरण इथून मात्र निर्माण करतायत. आणि त्या एक फ्रेश मूडमध्ये फ्रेश वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा इथून मात्र पाहत आहे. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गरजे, काळजात रक्तात वाती नाव आमच्या राजे, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संकटी धावणारी नवसाला पावणारी आई माझी एकविरा माऊली आई वज्राईच्या चरणी नतमस्तकून उपस्थित सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंना या समालोचक तेजस जोबीचा हरे कृष्णा नमस्कार. जय सियाराम, जय बजरंग, नमो पार्वती पते, हर हर महादेव, भारत माता की जय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय ऑन स्ट्राईक हार्दिक आणि नॉन स्ट्राईकला हेमंत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर प्रांशी इलेव्हन संघाकडून नवनाथला इथून मात्र आणले गेले. दीपेश ठाकूर यांच्या सुकन्येच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला टायमिंग इथून लावलेला आहे ठीक 10:19 केली जाते षटक क्रमांक पहिल्याला इथून मात्र सुरुवात. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस नवनाथचा आपल्याला पाहायला मिळाला. 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला इथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर फारसा मोठा स्ट्रोक इथून मात्र आपल्याला कन्वर्ट होताना दिसला नाही. कदाचित सुरुवात करण्याकरिता किंवा श्री गणेशा करण्याकरिता कन्वर्ट केला गेलेला हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल धावफलक एक या अंकावर आणि एक या धावसंख्येनं एक या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील हा चेंडू आपण एकंदरीत जर का बघितलं तर निर्धावफेकी डॉट बॉल स्वतःच्या कार्यक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होतो इथून मात्र षटकातील पुढचा बॉल यावेळेस थोडासा बाजूला सरसावून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली इथून मात्र पाहायला मिळाला. यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू विकेट सोबतच फलंदाज बाद तंबूच्या आशयाला. सर्व काही मागा पण वेळ कोणीही मागू नका. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नवनाथ इथून मात्र सज्ज होत आहे. ओ यावेळेस एक बाउन्स केला गेला चेंडूने आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र आपण पाहताय रिदमनं गोलंदाजी होती. आपण जर का बघितलं तर सिंगल इथून मात्र मिळाली, त्याच्यानंतर डॉट चेंडू आला, त्याच्यानंतर विकेट सोबत होताना पाहायला मिळाले आणि आता मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला थांबा दर्शवणारा ज्या पद्धतीनं गोलंदाजानं रेड कलरची जर्सी परिधान केली आहे त्या पद्धतीनं रेड कलर दर्शवून आता मात्र थांबा दर्शवत असताना आपण पाहताय. पुढचा बॉल ठाऊक होतं कदाचित लेग स्टिकच्या बाहेर जाऊ शकतो हा चेंडू आणि त्या पद्धतीचे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. वाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत इथे मात्र दर्शवला. आय थिंक राजेंद्र पाटील सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अलीमगडचे एक हँडसम पंच म्हणून ज्यांची आपण ख्याती पाहतोय आतिश पाटील सरांना आपण पाहताय. पुढचा बॉल खूप वेळ चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस काय घडतं, यावेळेस फटका फसतोय, विकेट जोडतं पतन, परतावा लागेल जेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आशयाला.
थँक्यू सो मच डीजे. आज डीजे सुद्धा फुल ऑन मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पहिल्या मॅच पासून त्यांच्या जागेवर ते इथे मात्र पोहोचलेत आणि प्रेक्षक राजाला मंत्रमुग्ध करण्याचं काम ते इथून मात्र करताना दिसतात. धावसंख्या 2 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय गडी बाद होताना आपल्याला 2 आत्तापर्यंत पाहायला मिळालेत. गोलंदाज सय्यद षटकातील पुढचा बॉल खेळताना त्रास दुभवला गेला, पण पंचांनी अगदी सकाळच्या सत्रामध्ये कवायत करायला सुरुवात केली आहे असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. वाईट बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवत असताना एक धाव पुनश्च एकदा मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 3, संद गतीने धावसंख्या सध्या तरी इथून मात्र प्रवास करत असताना आपण पाहता टीम प्रथम राजरोळी संघाची. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस फिरकावून दिलाय. फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली आहे. बावड्याच्या दिशेने धाव घेणारा चेंडू तिथे मात्र रोखलाय. असं वाटलं की कदाचित पहिल्या षटकामध्ये तरी एक मोठा फटका पाहायला मिळेल, पण क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचला आणि चांगलं क्षेत्ररक्षण या खेळाडूकडून आपल्याला होतं ना, सुजितकडून पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण, धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघाकरिता 2. षटक समाप्तीचा इशारा पोहोचलाय. षटक क्रमांक 1 संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धावेच्या बढतीने धावफलक 5 या अंकावर धावफलक. पहिलं षटक हाताळण्याकरिता 6 मिनिटांचा अवधी इथून मात्र खर्च केला गेलाय आणि शेवटचे तुमच्याकडे 9 मिनिटं असतील. त्या 9 मिनिटांमध्ये तुम्हाला कंपल्सरी हे 2 षटकं इथून मात्र डिलिव्हर करावे लागतील, अन्यथा बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. चला टीम प्रांशी 11 आम्ही आपणास विनंती करतोय की आपण घाई करा. घड्याला जरी आपल्या हाताला नसलं तरी आम्ही इथून मात्र टायमिंग लावलेला आहे. तो टायमिंग आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की आपण घाई करायची आहे आणि थोडंसं चेंडू लवकरात लवकर इथून मात्र डिलिव्हर करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर इथून मात्र सज्ज केलं जातं. आपण पाहताय खोनी गावचा सुपुत्र दक्षत शिंगोलेला आणले गेलं. म्युझिकल क्रिकेट म्हणून आम्ही ज्याचा सातत्यानं उल्लेख करतो, एक म्युझिकल क्रिकेटर दक्षत शिंगोले. यूट्यूबला जरी आपण नाव सर्च केलं तरी ब्रास बँडचे सर्व ब्लॉग्स आणि ब्रास बँडच्या सर्व व्हिडिओज तुम्हाला इथून मात्र पाहायला मिळतील आणि सध्या ते ऑर्केस्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी इथून मात्र पदार्पण केलंय. मनोज दादाचाही आमचा ऑर्केस्ट्रा आहे. समीर कला बीट्स या नावानं आपण पाहताय. समीर ब्रास बँड आपण त्यांचाही पाहताय आणि गेले 5 वर्ष क्रिकेटची सेवा किंवा त्याच्या आधीपासूनही क्रिकेटची सेवा करतायत, पण या स्पर्धेकरिता समीर स्फूर्ती चषक गेले 5 वर्ष तेही ते मात्र आयोजित करतायत. म्हणजे क्रिकेटची सेवा नितांत 5 वर्ष इथून मात्र करताना आपल्याला तेही पाहायला मिळतात. पहिली टर्म त्यांची इथून मात्र कंप्लीट होत आली आणि दुसऱ्या टर्मलाही पुढील 5 वर्ष सेवा करण्याकरिता ते इथून मात्र सज्ज होतील. षटक क्रमांक पहिले संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षत सज्ज होईल. कदाचित डेड बॉलचा इशारा इथून मात्र पंच दर्शवतील. रनअप मे मिस्टेक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अगदी 10 ते 15 पावलांचं रनअप घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर म्युझिकल क्रिकेटर दक्षत शिंगोले इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय. चला नेक्स्ट टीम रिग्नेश 11 विपक्षात यश 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय आपण चौथं षटक संपलं रे संपलं की त्वरित नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे. यावेळेस फटका कुठेतरी मात्र मोठा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. वेगामध्ये थोडीसं परिवर्तन करून डिलिव्हर केला गेलेला चेंडू आणि फसवा चेंडू विकेटचं बदन. फलंदाज बाद तंबूच्या आष्ट्याला.
ओ या स्ट्रॉंगली अपील फणसाचा ही हात कुठे तर आकाशाच्या दिशेनं फिर से एक बार दक्षत ने कर दिखाया लगातार लगातार दोन चेंडू आणि दोन विकेटचं बदल फलंदाज बाद. लगातार दोन चेंडू आणि दोन विकेटचं पतन करत असताना आपण इथून मात्र पाहताय सध्या तरी फ्रान्सी इलेव्हन संघ मी बघितलं तर गोलंदाजी त्यांनी स्वीकारली आणि ती गोलंदाजी का स्वीकारली याचं उत्तर सध्या तरी आपल्या गोलंदाजीमधून इथून मात्र दर्शवत असताना सध्या तरी पाहायला मिळतात. गोलंदाजीचा अटॅक सध्या तरी पॉवरफुल इथून मात्र आपण पाहताय. लगातार दोन चेंडू आणि दोन विकेटचं पतन झाले. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर डबल हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर पाचव्या चेंडूवर विकेटचं पतन म्हणजे पाच चेंडू आणि पाच विकेटचं पतन आपल्याला गोलंदाज अतुलच्या मार्फत पाहायला मिळालं होतं. एकता टेपकर या संघाकडून खेळताना आपण त्याला पाहिलं. आजच्या दिवसामध्ये दक्षतला ती संधी इथून मात्र चालून आली आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. पुढचाही बॉल यावेळेस भेरकावून दिले गेले. कुठेतरी मात्र हॅट्रिकचे जे स्वप्न होतं ते इथून मात्र बंगलंय कुठेतरी तुटलंय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. दोन धावा यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या गेल्यात कारण गरज होती. खूप वेळानंतर या दोन धावा इथून मात्र पळून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक दोन धावेनं का होईना पण पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे 7 या अंकावर. जर जास्तीत जास्त धावसंख्येचं आव्हान द्यायचं असेल तर एकमेकांना दोन्ही फलंदाजांना एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे आणि तो सकडा धावफलकावर 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. तीन चेंडूचा खेळ संपुष्टात धावसंख्या 7 या अंकावर जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस काय घडतं थोडस स्पायडर आऊट फलंदाजाला परतावा लागेल इथून मात्र तंबूच्या आश्रयाला. फलंदाज बाद होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला दक्ष इथून मात्र बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नयन. आगीनगाडीची धून पाहायला मिळाली पण धावसंख्येची जी आगीनगाडी आहे ती थांबली अजून 7 या स्टेशनवर. थोडीशी कमकुवत धावसंख्या इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजांना ज्या पद्धतीनं अटॅकिंग फलंदाजी करणं गरजेचं होतं ॲटलिस्ट आपलं अस्तित्व टिकवण्याकरिताही एक स्कोर असणं गरजेचं आहे. तोही बनवत असताना थोडीशी दमछाक आता मात्र टीम प्रथम राजनोळी संघाची होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ट्रॅव्हल झाला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू. निर्धाव फेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 7. लास्ट टू गो दुसऱ्या षटकातील अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दक्षित पुनश्च एकदा सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पाठच्या फेसमध्ये चेंडू होता. चांगल्या पद्धतीने साईडला ट्रॅव्हल केले गेले. सिंगल इथून मात्र मिळते आणि डबलचा प्रयत्न जो जारी केला गेला होता अनसक्सेसफुल ठरला. रनआउटची विकेट अंतिम चेंडूवर पडत असताना पण एक धाव इथे मात्र मिळाली होती. षटक संपलाय क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8.
आपल्याला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळतोय. प्रतीकवर जिम्मेदारी सोपवली गेली. षटक क्रमांक 30 हाताळणे 2 मिनिटाचा अवधी आणि त्या 2 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला हे षटक संपवणं इथून मात्र कंपल्सरी असणार आहे. पंच चला म्हणजे इशारा करतायत वॉर्मअप करा आपण तदनंतर. मित्रांनो 2 मिनिटांचा अवधी आपल्याकडे जर का शेष राहतोय तर आपण कृपया करून टाइम वेस्ट करू नका. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. पहिली बॉलचा इशारा. वाईट करिता रिव्ह्यू घेतला गेलाय फिल्डिंग साईड कडून आणि त्याची आपण पूर्तता इथून मात्र करूयात. टेक्नॉलॉजी आहे उपलब्ध आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट सारखं पारदर्शक लाईव्ह टेलिकास्टिंग आपल्याकडे जर का आहे तर मग त्या गोष्टीचा आपण उपयोग डेफिनेटली करूयात. वाईट बॉल आहे आणि यस एक धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अनसक्सेसफुल रिव्ह्यू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. येस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून हा रिव्ह्यू घेतला आला होता. आम्ही आधी म्हटलं होतं फिल्डिंग साईडकडून रिव्ह्यू घेतला गेलाय. येस तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे कारण गोलंदाजीवर थोडासा शैलीवर इथून मात्र आक्षेप घेतला गेला असावा. त्या गोष्टीची पाहणी आता मात्र मैदानाच्या आतमधून केली जाईल. चला क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. व्हाईट बॉलचा इशारा इथून मात्र हाताळ दिला गेला आणि एक धाव इथून मात्र अंकित गेली गेली. एकेरी धावेने धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 9 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक इथून मात्र सज्ज होत आहे. षटकातील पुढचा चेंडू हो यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. सिंगल इथं मात्र अंकित होती दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणि इथे मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात आपण पाहत आहे. संद गतीनं स्लो गतीनं का होईना पण धावसंख्येचं जे आपण फलक आहे धावफलक जे आहे ते पुढे नेण्याचं काम सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढती नटव्यात 12-11 या अंकावर धावफलक 11 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल यावेळेस थांबा दर्शवणारा चेंडू. निर्धाव फेकीची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला होत असताना पाहायला मिळते. थोडंसं लेझी क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कारण गोलंदाजीचा जो अटॅक आहे फ्रान्सी 11 संघाकडून तो सध्या तरी पॉवरफुल होत असताना आपण पाहताय. नेक्स्ट मॅच रिग्नेश 11 आणि यश 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्रतेची विनंती करतोय आपण टॉस खेळण्याकरिता नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. यावेळेस निर्धावफेकी पुरेश एकदा आपल्याला पाहायला मिळतं. थांबा दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात फेकी होत असताना आपण पाहताय. सामना 4 षटकांचा आपण इथून मात्र पाहताय. टीम रिग्नेश 11 आणि यश 11 नाणेफेक करण्याकरिता आमच्या नाणेफेक कक्षामध्ये इथे मात्र उपस्थित व्हायचं आहे. गोलंदाज या पुढचा बॉल आपटून टाकण्याचा प्रयत्न ॲक्शन केली गेली आहे पण फलंदाजांकडून रिएक्शन देण्याच्या नादामध्ये थोडीशी ताकद कमी पडताना आपल्याला पाहायला मिळाली आणि बाउंड्र्यांच्या दिशेने जो जाणारा चेंडू होता थोडासा संत गतीनं प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचलं. क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली गेली. धावफलक 12-12 या अंकावर धावफलक. 6 गडी आतापर्यंत बाद होत असताना आपण पाहताय.
गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. हो हो, या वेळेला दिशा दर्शवली गेली आहे, चेंडूला पाठवला गेलाय खूप वेळानंतर. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बिग बिग यूज सिक्सर 6. चला, दिलेल्या वेळामध्ये हे षटक जे 3 आहेत ते डिलिव्हर केले गेले नाही आहेत. तर मी पंचांना विनंती करतोय की बाउंड्री लाईनवरचा एक खेळाडू त्यांचा कमी करा आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये आपण घ्यायचं आहे. आज वेळेच्या बाबतीत सहकार्य जरूर केलं जाईल. मी सकाळच्या सत्रामध्ये म्हटलं की आयोजकांकडून आमच्या जेवण मागा पण वेळ नका मागू. षटक क्रमांक 3 संपलं आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 18 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. अंतिम षटकाचा खेळ शेष आहे आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता भाविकला आता मात्र आणले गेले आहे. चला, एक खेळाडू कमी केला गेलाय का? कमी केला गेलाय. गोलंदाज सज्ज होतोय. भाविकचा पहिलाच बॉल बाजूला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट तर आधी फिरली पण चेंडू तदनंतर पसार होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. निर्धाव चेंडूची उद्घोषणा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. डीजे सिंगल मिळती डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा. चेक. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 धावेच्या बढतीने 20-20. चला, टीम रिग्नेश 11 आणि यश 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना आम्ही विनंती करतोय आपण क्षणाचाही विलंब न करता नाणेफेक कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. यावेळेस पहा, दिशा दर्शवली गेली आहे. इथे मात्र वेगानं जरी प्रयत्न केला गेला तरी चेंडू अति प्रचंड वेगानं अंतिम षटकामध्ये ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री यांच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यात 24-24 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. 24. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भाविक पुरुष एकदा सज्ज होईल. पहा, अतिशय भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते. मी सातत्याने म्हणतोय पहा की 4 ते 5 पावलांचं रनअप आहे. 5 पावलांचं जेमतेम रनअप असेल आणि आपण ग्रामीण भागातून येतो, शेतकरी आहोत, त्यामुळं शेतावर गेल्यानंतर 5 पावले आणि क्रिकेटमध्ये 5 पावलाचा रनअप घेणारा
गोलंदाज त्या वेळेला खूप सारा महाग आणि धोकादायक असतो. तो सध्या तरी धोकादायक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहा. गोलंदाजाकडून प्रयत्न केला गेला, जरीही चेंडूने वळण प्राप्त केलं गेलं तरी दक्षतने तिथं मात्र बॅकअप दिलं गेलं, फार काही मिळालं नाही आहे या चेंडूवर. फक्त आणि फक्त एक धाव इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 25 या अंकावर धावफलक. लास्ट टू गो, अंतिम एक चेंडूचा खेळ शेष आहे. चला, रिग्नेश 11 टीम कॅप्टन आणि यश 11 टीम कॅप्टन टॉस करण्याकरिता आपण उपलब्ध व्हायचं आहे. हो, यावेळेस अंतिम चेंडूवर दिशा दर्शवली गेली आहे. पॉवरफुल स्ट्रोक लास्ट बॉलवर, एक मारा पर सॉलिड मारा. चेंडू बावड्याच्या पलीकडे षटकारचा. या षटकाराच्या बढतीनं धावफलक पुढे सरसावर जाऊन पोहोचेल. 31-31 विजयाकरिता 32. 32 धावसंख्येची आवश्यकता ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील, पण त्याच्या आधी टॉस बॉक्समध्ये जॉईन होतील विश्वास केणे सर. येस, आपण टॉस करूयात दोन्ही संघादरम्यान. चला, आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कारण की आज अंतिम दिवस अनुषंगाने वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि ही पहिली लढत मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथम रांजोळी त्यांच्या अगेन्स्ट प्रांशी 11 अशी ही लढत आहे. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 32 धावा बनवायच्या. क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या. सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये पाठवायच्या. माळाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. समीर स्मृती चषक 20-25 हा तरार आणि आजचा हा अंतिम दिवस आहे. मेगा फिनाले आज नक्कीच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी इमर्जिंग असोसिएशनच्या वतीनं ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या असोसिएशन मधील ही पहिली स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी. मनोजदादा भोईर यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. आणि पुढील मॅचसाठी सज्ज राहायचंय रिग्नेश 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11. आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करा. आज वेळ वाचवणं गरजेचं आहे. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये ही पहिली लढत आपण पाहतो. एका बाजूला संघ आहे प्रथम रांजोळी त्यांच्या अगेन्स्ट प्रांशी 11. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या, त्या म्हणजेच तब्बल 32 धावा बनवायच्यात. आणि सलामीची जोडी देखील आता मात्र मधाच्या आतमध्ये दाखल होईल. आणि तत्पूर्वी इथे विनंती असेल पुणेच्या रिग्नेश 11 आणि यश 11 आपण टॉससाठी सज्ज राहा, कारण की इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. सर्व संघांना विनंती असेल आपण वेळेवरती उपस्थित राहा, अन्यथा पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. त्यानंतरची मॅच नक्कीच विनर असेल, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. पहिल्या सामन्यातील विजेता संघ आणि दुसऱ्या सामन्यातील विजेता संघ अशी नेक्स्ट मॅच असेल. आणि त्याच्यानंतर समीर स्पोर्ट्स आर्यन 11 हे संघ पाहायला मिळतील. आणि अंतिम 2 संघ म्हणजेच जगदीश 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट अद्वित 11 असे एकूण 8 संघ आज इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समन लगेचच पाठवायचे, जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. बॅट्समन लगेचच पाठवा. 11 वाजायला आले तर मित्रांनो थोडंसं सहकार्य करा आयोजकांना देखील. जर तुम्ही अधिकचा वेळ घेतला तर मग शेवटचे जे 2 सामने ते कमी षटकांचे खेळवले जातील, या गोष्टीची देखील नोंद घ्या.
जास्तीत जास्त षटकांचे सामने व्हावे त्या अनुषंगाने आम्ही सकाळपासून वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आपण देखील सहकार्य करणं गरजेचं आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा समीर स्मृती चषक 20-25चा थरार. बॅट्समन पाठवा प्लीज, बॅट्समन पाठवा. आपण जास्तीचा वेळ आपण घेऊ नका, बॅट्समन लगेचच पाठवायचा. युवा खेळाडू आहेत आणि नक्कीच इथे एक युवकांना प्लॅटफॉर्म क्रिएट करण्याचं माध्यम आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं, या क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं. परंतु युवांना देखील विनंती असेल की आपण जर पुढे जायचं असेल तर प्रथमतः स्वतःला शिस्त लावणं गरजेचं आहे. वेळेवरती जाणं आणि क्रिकेटमध्ये पंचांचा रिस्पेक्ट करणं ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण की नीरज सध्याच्या घडीला भरपूर स्पर्धा कव्हर करतो, त्याच्यामध्ये आपण पाहत असतो एखादा युवा खेळाडू एखाद्या स्पर्धेमध्ये गाजला तर तो हवेत असतो नेक्स्ट मॅचसाठी, नेक्स्ट स्पर्धेसाठी. परंतु आपल्या सिनियर प्लेअरचा कुठेतरी रिस्पेक्ट करणं हे गरजेचं आहे सध्याच्या घडीला, आणि हे फार बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहत असतो. आणि आज नक्कीच इथे इमर्जिंग असोसिएशनच्या वतीने ही स्पर्धा पाहतोय. आपण टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या आणि मनोज दादा भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील करणार आहोत. मॅचला सुरुवात देखील करायची. आपण मॅच ऑन करा कारण की वेळ इथे आपल्याकडे कमी आहे. येस, टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊयात. येस, सो टू टॉस बॉक्स. नाण्याच्या 2 बाजू आहेत. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. एवढ्या डिटेल अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. रिग्नेश 11 आणि यश 11 टेल असं कॉल आलंय आणि हेड इथून मात्र पाहायला मिळतोय. मान्यवरांना विनंती असेल आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेचे आयोजक आहेत मनोज दादा आणि त्यांच्या शुभ हस्ते. सामना मैदानात ऑन आहे आणि नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करून. धन्यवाद, तुम्हाला बेस्ट ऑफ लक आम्ही तुम्हाला दर्शवतोय. मित्रा, कॉलिंग तुझ्याकडून होती. नाणेफेक विन झाला असतं काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच करणार होतो. म्हणजे मनासारखा निर्णय आलाय. तुलाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण जाऊया टॉस बॉक्स मधून थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येस, थँक्यू. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पहिला विकेटचं पतन झालं मधाच्या आतमध्ये. प्रत्येक नक्कीच या ठिकाणी मात्र झेल बाद झाला. चांगला झेल त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाला. माफक असं लक्ष 32 धावांचं. आणि सकाळचं सत्र, सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या अंतिम दिवसाला आपण करतोय सुरुवात. पहिली लढत मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रथम रांजोळी त्यांच्या अगेन्स्ट फ्रान्सी 11 जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 32, परंतु पहिल्या चेंडूवरती प्रत्येक शून्यावरती बाद झाले. आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रणव आणि प्रेम ही जोडी आता मात्र मधाच्या आतमध्ये सर्जय गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनीतला आपण पाहतो. आणि विनीतने पहिला चेंडूवरती येथे विकेट्स प्रस्थापित केला. चांगली गोलंदाजी विनीतची राहिल्या कारण की धावा इथे बनल्या नव्हत्या. पहिल्या डावामध्ये 32 धावांचं माफक लक्ष आहे. 4 षटकांची मॅच आहे. त्या अनुषंगाने इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल. हो, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला चेंडू पिच केलं होतं, त्याच्यावरती इथे सन्मान दिलाय. पुश करून इथे मात्र नक्कीच खुश राहण्याची भूमिका साकारल्या. आणि एक चिकी सिंगल धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळते. संघाचा श्री गणेश होत असताना मधाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूला फ्रान्सी 11 त्यांच्या अगेन्स्ट प्रथम रांजनोळी अशी ही लढत आहे. आणि पुढील मॅच रिग्नेश 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि तदनंतर विनर विनर अशी लढत असेल. या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. चला, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा कारण की पहिला चेंडू आपण पाहिला तर 10 वाजून 51 मिनिटांनी मैदानाच्या आतमध्ये पिच झाला. टायमर सेट आहे. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटांचा अवधी आयोजकांनी दिला. निर्धारित वेळेमध्ये जर 3 षटक कंप्लीट केले नाही तर एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने घ्यावा लागेल. हो, वडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 धाव तर कंप्लीट आणि एकाच धावेवरती इथे समाधान मानावा लागतोय. एकेका धावेचं समीकरण नक्कीच या ठिकाणी मात्र मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कारण की 32 धावा बनवायच्यात. परंतु पहिल्या षटकामध्ये विनीतनं कमालीची गोलंदाजी सुरू केल्या. 2 धावा 1 विकेट मधाच्या आतमध्ये. आणि त्याच बरोबरीनं विचार केला तर गोलंदाज विनीत देखील कमाल करतोय. हो, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल.
बॅटची कट घेतली होती. पंच देखील आम्हाला सांगतायत की इथे मात्र विकेट करण्याचा मनसुबा आखला होता, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. त्या अनुषंगाने एकेका धावेने आता मात्र धावफलक हळुवार गतीने पुढे जात असताना 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. या षटकातील आता मात्र अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 32 जरूर बनवायच्यात. 32 धावेंची आवश्यकता. त्या अनुषंगाने इथे सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळते. इथे मात्र पुनश्च लेग स्टिक सोडले. आता मात्र अवांतरच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज विनीतचा. त्या अनुषंगाने लेग स्टिक सोडली आहे आणि हा चेंडू आपण पाहिला तर वाईटच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाते. आता मात्र निर्धारित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. फटका दमदार आहे. कमालीचा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलाय कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अफलातून स्ट्रोक, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. षटकार येतोय आणि नक्कीच आज समीर स्पोर्ट्स संघ जो स्वतः आयोजक संघ आहे तो देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला ते व्हॉलंटियर्सची भूमिका साकारतात. त्यांचं देखील आपण कौतुक करूयात. चला डीजे मास्टर, आपण कुठे असाल तर कनेक्ट व्हा. डीजे विथ नक्कीच क्रिकेट हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय नेहमीच. म्युझिक असली तर मग प्रेक्षकांचं देखील मन जिंकण्याची चांगली सुरुवात इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल घेतली आहे आणि आता मात्र नेक्स्ट षटकामध्ये आपण पाहिलं तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मनसुबा आखला आज बॅटर प्रेमने. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 11 रन्स ऑन दी बोर्ड. लॉट्स ऑफ 1 विकेट. फ्रान्सची 11. हे 11 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहिल्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. 5 मिनिटांमध्ये पहिले षटक जरूर कंप्लीट केले. त्या अनुषंगाने उर्वरित 2 षटक देखील आपल्याला 10 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दक्षला आपण पाहतोय. दक्ष गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होते जिंकण्यासाठी. धावा आपण पाहिला तर 32 बनवायच्यात. 11 पहिल्या षटकामध्ये जरूर बनल्यात, कारण की एक षटकार जरूर आला. विनीत वरती आक्रमण चढलं गेलं. इकॉनॉमिकल स्पेल जरूर सुरू होतो मधाच्या आतमध्ये विनीतच्या माध्यमातून, परंतु प्रेमच्या पाठमधून एक षटकार आला आणि आता मात्र दक्षला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅक वरती. दक्ष वरती पहिला चेंडूवरती आक्रमण चढवलाय, परंतु इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक. विकेट क्रमांक 2 मधाच्या आतमध्ये. प्रेम होतोय बाद. फलंदाज बाद झाले. दुसऱ्या क्रमांकाचा विकेट मधाच्या आतमध्ये आपण पाहिला तर प्रेम बाद झाले आणि आता मात्र धावसंख्या धावफलकावरती 11 वरती कॉन्स्टंट आहे, स्टेबल आहे. इथून मात्र अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या, त्या म्हणजेच 21 धावा अजूनही बनवायच्या. 17 चेंडू आणि 21 धाव्यांचं माफक लक्ष आहे, परंतु इथे मात्र बिगिट करण्याच्या प्रयत्नात फलंदाज प्रेम बाद झाले. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु हाईट फॅक्टर तिथे पाहायला मिळाला. उंची जास्त होती, त्या अनुषंगाने तिथे क्षेत्ररक्षकाने चांगला जजमेंट देखील दाखवला आणि झेल टिपला. फलंदाज प्रेमला माघारी धाडलं गेलं आणि आता मात्र नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पियुष त्याच्या अगेन्स्ट दक्ष. आडव्या पाटने ऑन साइडला पुल केलाय. पुल पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. इट्स अ बिग हिट षटकार. धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या मधीनं जाऊन पोहोचते. 17 रन्स ऑन दी बोर्ड. 17 धावा.
आज दुसऱ्या षटकानंतर जुना बॉल दिला जाईल या गोष्टीची देखील नोंद घ्या. जर चेंडू हरवला खराब झाला तर नक्कीच पहिलं षटक जसं संपेल त्याच्यानंतर दुसरा चेंडू दिला जाईल. जर पहिल्या षटकासाठी चेंडू हरवला तरच नवीन बॉल दिला जाईल या गोष्टीची नोंद सर्व संघांनी घ्यायची. आयोजकांच्या वतीने सूचना इथे मॅच बॉल देखील येतोय आणि तत्पूर्वी षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 17 रन 17 धावा धावफलकावरती. पियुषने पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं दक्ष अगेन्स्ट आणि 17 धाबा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. हो आणखी एक शॉर्टलाईन चेंडू त्याच्यावरती इथे मात्र मिस्टामिक स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकाराचं प्रत्युत्तर लगेचच या विकेटनं फलंदाज पियुष देखील होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. जे थोडं कनेक्ट राहा आमच्याशी कारण की आज अंतिम दिवस आहे. म्युझिक विथ क्रिकेट आज थोडीशी नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकले जातील त्या अनुषंगाने आपण आज देखील प्रेक्षकांना मंत्रमुक्त करायचा. चला आपण टीम हडल टीम मीटिंग करू नका कारण की टायमर इथे सेट केला आमच्या ऑफिशियल स्कोररच्या माध्यमातून. 10:51 पहिला चेंडू आपण मधाच्या आतमध्ये फेकला होता आणि आता मात्र वेल झाले ते म्हणजेच 11:01. तर या गोष्टीची आपण नोंद घ्या. 10 मिनिटांचा वेळ आपण आधीच खर्च केलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 17 धावा आहेत आणि इथून मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये दाखल होतोय तो म्हणजेच नवनाथ. 5व्या क्रमांकावरती नवनाथला आपण पाहतोय. 32 धावा बनवायच्या आहेत. इथून 32 रोखल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं गतीनं बीट केलं आणि तत्पूर्वी ही सिंगल धावफलकावरती जोडली जाते आणि एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि या षटकातील अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दक्ष आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती संघर्ष करतोय. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर आज बॅटर प्रणव आणि नवनाथ ही जोडी आहे. गोलंदाज तयार. दक्ष ऑन द मार्क. हो दक्ष हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला फ्लिक केला. फ्लिक ऑन द रिस्क आणि तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव मिळेल. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि एका धावेच्या मधीनं धावफलक हलवार गतीने पुढे जात असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की स्पर्धा देखील तितकीच महत्वाची आपण पाहतोय. समीर स्मृती चषक 20-25 हा थरारा आणि त्या अनुषंगाने सर्व युवा खेळाडूंना इथे एक प्लॅटफॉर्म दिला जातो. हो विकेट केला. उंची जास्त आणि लांबी देखील गाठल्या. चेंडूला फेकून दिल्या सीमारेषा पार. सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव. इट्स अ मॅक्सिमम. या ठिकाणी मात्र धावसंख्या षटकाराच्या मधीनं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावरती आणि आता मात्र 12 चेंडू आणि 7 धावेंची आवश्यकता. नेक्स्ट नक्कीच मॅच रिग्नेश 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11 आणि तदनंतर विनर अशी मॅच. आणि आज समीर स्पोर्ट्स संघ देखील इन ऍक्शन मध्ये आणि समीर स्पोर्ट्स संघासाठी जर्सी आपण पाहतोय जे स्पॉन्सर केले डॉक्टर जयेशजी शेलके अर्णवजी शेलके आणि या संघाचे टीम ओनर मनोजी भोईर नक्की यांच्या माध्यमातून आपण पाहिले तर नक्कीच ही आकर्षक जर्सी गेल्या 2 वर्षांपासून ही जर्सी ते त्यांना पुरस्कृत करतात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. या स्पर्धेला देखील त्यांचं मोलाचं सहकार्य आहे त्या अनुषंगाने त्यांचं देखील लाख आभार. जाऊयात महाराष्ट्र देशानं जिंकण्यासाठी आता मात्र अवघ्या
धावा बनवायच्या त्या म्हणजे 7 चेंडू शिल्लक आहेत 12 आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. ओ पहिला चेंडूवरती विकेट केला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट क्रमांक मधाच्या आतमध्ये 4था फलंदाज बाद. नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आपण आमच्यापर्यंत पोहोचवा कारण की या स्पर्धेमध्ये आज एकंदरीत संपूर्ण दिवसामध्ये जो संघ चांगला खेळ करेल जो संघाचा खेळाडू चांगला खेळ करेल त्या खेळाडूसाठी आपण काल देखील आकर्षक पैठणी ठेवली होती. आज देखील आकर्षक पैठणी असेल. काल ती पैठणी आय थिंक सनीला मिळाली होती बाळाजी स्पोर्ट्स या संघाच्या आणि ती त्याने आपल्या आईला डेडिकेट केली. आपल्याकडे गर्लफ्रेंड असेल तर आपण गर्लफ्रेंडला देखील डेडिकेट करू शकता कारण की सर्व युवा खेळाडू आहेत. साधारणतः कोणाचे लग्न झाले नसेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु इथे पैठणी आकर्षक आपण पाहतोय सुरत टेक्सटाईल्स यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झाल्या. ओ नवीन बाठर आले मधाच्या आतमध्ये सुजित आणि सुजितने आल्या आल्या भव्य स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि हा येतोय दमदार स्ट्रोक षटकार. यस थँक्यू डीजे. थोडंसं मराठी गाणी वाजवा सकाळच्या सदरामध्ये काय हरकत नाही. चांगला या ठिकाणी मात्र आज मनोरंजन केला जाईल. परंतु दरम्यान स्कोर इज लेबल 31 आणि जिंकण्यासाठी अवघ्या एका धावेची आवश्यकता. ओ सेन्सिबल क्रिकेट परंतु क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे. अजूनही वाट पाहावी लागेल कारण की एक धाव अजूनही बनवायच्या. पुढील मॅच रिग्नेश 11 त्यांच्या अगेन्स्ट यश 11 आपण सज्ज राहा. लगेचच आपण माशन करणार. ओ रायझिंग अँड सरप्रायझिंग वाट पाहावी लागेल जिंकण्यासाठी अजूनही या फ्रान्सी 11 संघाला. निकुला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला होता. हो एक वेगळ्या शैलीने गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच सोहेब तन्वीरची ऍक्शन आपण पाहिली तर अशी होती परंतु इथे अंतिम चेंडूवरती सिंगल आल्या आणि हा सामना देखील होतोय समाप्त. सामना जिंकलाय टीम फ्रान्सी 11